ये कामयाबी भी बड़ी अजीब चीज़ है। मैं उसे पाने के लिए घर से निकला, वो पगली मुझसे और 2 कदम आगे निकल गई, वो पगली मुझसे और 2 कदम आगे निकल गई। ऐराणी मोटिवेशन. मित्रस्वनी ध्यान द्या, कधीही रिकामा बसू नका. काही ना काही काम करत राहा, नवनवीन गोष्टी शिकत राहा. कालदिनपासून आज आपला काय बदल आहे, काय डेव्हलप आहे त्यावर फोकस करा. नवीन पुस्तकं वाचा. जुना लोकेसमा संयम होता कारण त्या पुस्तके वाचेत. कोणतीही बी गोष्ट लगेच प्रतिक्रिया देत नाही. आजनी मोबाईलनी पिढी लगेच राग व्यक्त करस, संतापमा येस. आई एकदम चुकी नाही. ध्यान आणि शिस्त या दोन्ही कामयाबीना मंत्र शेतस. सकाळमा उठताच मोबाईल दूर ठेवा. मोबाईलपेक्षा ध्यानवर ध्यान ठेवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःले वैखा. जर तुम्ही ठाणीले मनमा विचार करेले दा की मला हे करणं आहे, ते होई जास. म्हणजे तुम्हाला मजमाईन आवाज यायला पाहिजे की मला हे काम करणं जे. ध्यान प्राणायाम या गोष्टी खूप महत्त्वाना शेतस. त्यासनावर फोकस करा, स्वतःले वैखा. जदय तुम्ही मनथून मजबूत राहशात ना, तदय बाहेरना जगमा तुमनी किंमत राही. कायम आपलं मन सगळा खेळ ना आपला मनवर आहे. आपलं मन जर मजबूत ठेवू ना आपण ध्यान प्राणायामथून, आपण दुनियाले खुश ठेवामा वाया जातस. आपले स्वतःले खुश ठेवणे, स्वतःना मनले खुश ठेवणे. कारण बाहेरतून येणारं संकट असेल, सुख असेल किंवा दुःख होई, त्यांना फरक आपला मनवर पहिले पडी राहस. याद ठेवा, कर्म करा, फळनी चिंता करू नका. तुम्हाला कर्मवर कामवर ध्यान ठेवा, फळणी अपेक्षा कधीच करू नका. संयम आणि सातत्य ठेवा कोणता बी काममा. आज तुमले अपयश भेटी. मी तो MPSC एक पोरगा होता धुळे जिल्हाना, 1 2 3 4 7 चक्कर नापास होता. 7 चक्कर. 8वांदा तो अधिकारी होईनता आणि त्यांना वडीलने फक्त बिचाराने चहानी टपरी होती. तर संयम आणि सातत्य ठेवा, या गोष्टी तुमले कामयाबी देवाव शेतस. हार मानू नका. सातत्य औज यशना खरा पाया शे. रोज एक एक पाऊल पुढे टाका. आपले माहिती एक दिन जिंदगी बदलाव नाही आहे, पण रोज एक एक पाऊल जर तुम्ही पुढे टाक, जसं तुम्ही 30-30 सेकंदना जर रील्स रोज 1-1 घंटा जर मोबाईल देखा ना, तर 12 दिन तुम्हाला 1 दिन मोबाईल दखास, पुरा 1 दिन. तर मित्रसोनी याद ठेवा, तसं 1-1 तास रोज मेहनत करत राहा. अहंकार सोडा. आयुष्यनी खरी गोडी साधेपणामा शेवर का. तुम्हाला पण वाटी म्हणा पण कार से बंगला आहे, घर आहे, दार आहे. नाही, खरी आयुष्यनी गोडी जी आहे ती साधेपणामा आहे. जो माणूस कमी अपेक्षा ठेवस ना, तो सगळ्यात जास्त आनंदी राहस. तर आयुष्यमा एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वात कमी अपेक्षा ठेवा आणि पुढे जात राहा. मित्रसुनी धन्यवाद.